नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी देशमुख, स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की प्रेग्नन्सी राहिल्यानंतर किंवा तुमचे जेव्हा पिरियड जस्ट मिस होतात तेव्हा तुम्हाला काय काय लक्षणं दिसतात आणि ती लक्षणं दिसल्यानंतर तुम्ही कुठल्या कुठल्या टेस्ट करून तुमची प्रेग्नन्सी आहे हे कन्फर्म करू शकता, याच्यावरती आपण चर्चा केली होती. तर आज या व्हिडिओमध्ये त्या टेस्ट नक्की आपण कशा करतो आणि कशा पद्धतीने करतो, कसे रिझल्ट्स असतात ते इंटरप्रिट करण्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर त्या कुठल्या 3 टेस्ट असतात. तर जेव्हा पण तुमचे पिरियड मिस होतात तेव्हा साधारण 48 तासानंतर म्हणजे 1 किंवा 2 दिवस तुमचे पिरियड मिस होऊन झाले असतील तर तेव्हापासून तुम्ही तुमची युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते. तर सगळ्यात महत्त्वाची पहिली टेस्ट आहे युरिन प्रेग्नन्सी टेस्ट, ज्याने तुम्हाला लक्षात येऊ शकतं आणि ती घरच्या घरी तुम्ही करू शकता आणि तुमच्या लक्षात येऊ शकतं की तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली आहे. म्हणजे ज्याही महिलांचे पिरियड रेग्युलर असतात म्हणजे 28 दिवसात येतात, 30 दिवसात येतात किंवा जेव्हा तुमचे जर 35 दिवसात पिरियड येत असतील तर तुमचे पिरियडची डेट चुकल्यानंतर साधारण 2 दिवसांपासून तुम्ही ही टेस्ट करू शकता. तर ही साधी टेस्ट आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक किट असतं, युरिन प्रेग्नन्सी किट. तर बऱ्याच कंपनींचे हे अवेलेबल असतात. तुम्ही मेडिकल स्टोअरमधून ते घेऊन येऊन तुमच्या घरच्या घरी ती टेस्ट करू शकता. याच्यासाठी फक्त महत्त्वाचं आहे की तुम्ही अर्ली मॉर्निंग ही टेस्ट करावी. कारण का की ही टेस्ट कशामुळे पॉझिटिव्ह येते की तुमच्या शरीरातून गर्भातून जे काही बीटा एसीजी हॉर्मोन रिलीज होत असतं ते युरिनमधून एक्सक्रीट होतं आणि युरिनमध्ये जे बीटा एसीजी हॉर्मोन येतं त्याच्या आधारे आपण ही टेस्ट करत असतो आणि शक्यतो रात्रभराचं युरिन हे कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळे रात्री त्यानंतर तुम्ही सकाळी जर ही टेस्ट केली तर टेस्ट पॉझिटिव्ह येण्याची शक्यता जास्त असते. म्हणून शक्यतो अर्ली मॉर्निंग ही टेस्ट करावी. तर याच्यामध्ये हे किट घेऊन आल्यानंतर त्या किटमध्ये एक स्ट्रीप असते आणि त्याच्या बाजूला एक खड्डा असतो. त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला तुमचे युरिनचे 2 ते 3 ड्रॉप साधारणतः टाकायचे असतात आणि ड्रॉप टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिट तुम्ही वेट करायला पाहिजे असतं की तुमची टेस्ट रीड करण्यासाठी. आता त्याच्यामध्ये 2 लाईन येणं अपेक्षित असतं. एक लाईन असते कंट्रोलची आणि एक लाईन असते टेस्टची. म्हणजे काय, जी कंट्रोलची लाईन आहे जी नेहमीच पॉझिटिव्ह येणार आहे, नेहमीच रेड असणार आहे तुम्ही युरिन टाकल्यानंतर. म्हणजे जर का तुम्हाला प्रेग्नन्सी नाहीये तर फक्त कंट्रोलची लाईन पॉझिटिव्ह असेल. जर तुम्हाला प्रेग्नन्सी आहे तर कंट्रोल आणि टेस्ट अशा 2 लाईन येणं अपेक्षित असतं. जर का एकही लाईन तुमच्या किटमध्ये आली नाही तर म्हणजे कदाचित तुमचं किट खराब असू शकतं आणि मग अशा वेळेस तुम्ही दुसरं किट वापरून पुन्हा एकदा टेस्ट केली पाहिजे. आता जर ह्या 2 लाईन एकदम डार्क असतील तर दॅट इज गुड न्यूज, तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली आहे आणि शुअर शॉट प्रेग्नन्सी राहिली आहे. त्याच्यानंतर इमिजिएटली किंवा साधारण 7-8 दिवसानंतर तुम्हाला काही सिम्पटम्स येत आहेत त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जाऊन भेटू शकता. पण जर का ही टेस्ट खूप म्हणजे ती जी दुसरी लाईन आहे ती खूप फेंट आहे किंवा तुम्हाला त्या टेस्टमध्ये काहीतरी डाऊट आहे किंवा तुम्हाला खूप सिम्पटम्स दिसतायत जे की तुम्हाला चक्कर येतेय, मळमळतेय, तुमचे पिरियड मिस झालेत, पण ती टेस्ट निगेटिव्ह आली आहे म्हणजे युरिन प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह आणि तुम्हाला असं वाटतंय की नाही मला कदाचित प्रेग्नन्सी राहिली आहे. मग कुठली टेस्ट कराल तुम्ही कन्फर्म करण्यासाठी? तर ती आहे बीटा एसीजी हॉर्मोनची टेस्ट जी आपण ब्लडमधून करतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे. मग डॉक्टर पुन्हा तुमची युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करू शकतात आणि ती पुन्हा जर वीकलीच पॉझिटिव्ह असेल म्हणजे दुसरी लाईन जर फेंटच असेल तर मग आपण बीटा एसीजी हॉर्मोनची टेस्ट ब्लडमधून पाठवतो. याचा काय फायदा आहे की याच्यामध्ये एक्झॅक्टली युरिन प्रेग्नन्सी टेस्टमध्ये तुम्हाला फक्त प्रेग्नन्सी राहिली आहे की नाही एवढंच कळणार आहे. पण बीटा एसीजी हॉर्मोनमध्ये जेव्हा ही बीटा एसीजी टेस्ट आपण करतो त्याच्यात तुम्हाला एक व्हॅल्यू मिळते आणि त्याच्यामुळे तुमची प्रेग्नन्सी किती आठवड्यांची आहे, साधारण किती दिवसांपूर्वी तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली आहे आणि तुमची प्रेग्नन्सी हेल्दी आहे का हे तुम्हाला कळू शकतं. आता बीटा एसीजीची फक्त एक व्हॅल्यू करून बराच वेळा पुरेसं नसतं. त्याच्यानंतर 48 तासानंतर बऱ्याच वेळा तुमचे डॉक्टर तुम्हाला ती व्हॅल्यू रिपीट करायला सांगू शकतात आणि 48 तासानंतरचा रिपोर्ट जर डबल झालेला असेल म्हणजे समजा तुम्ही एकदा टेस्ट केली आहे पहिल्यांदा आणि तेव्हा तुमची व्हॅल्यू 1000 आली आहे आणि जर तुम्ही 2 दिवसानंतर केली आणि ती व्हॅल्यू साधारण 1800-2000 अशी झाली म्हणजे तुमच्या बीटा एसीजी हॉर्मोनचं डबलिंग होतंय म्हणजे तुमचा जो गर्भ आहे तो ग्रो होतोय, तो वाढतोय आणि त्याच्यावरून तुम्हाला कन्फर्म होतं की तुमची प्रेग्नन्सी ही हेल्दी आहे आणि ती चांगल्या प्रकारे ग्रो होतीये. म्हणूनच या बीटा एसीजी हॉर्मोनचा फायदा आम्हाला कधी कधी अनहेल्दी प्रेग्नन्सी ओळखण्यासाठी सुद्धा होतो. बऱ्याच वेळा जर ही 1000 ची व्हॅल्यू 800 झाली किंवा 1000 ची व्हॅल्यू 1200 झाली, जी डबलिंग व्हायला पाहिजे ते नाही झालं, तर त्याच्यावरून 2 अंदाज आम्ही लावू शकतो. एक तर जर का 1000 ची व्हॅल्यू कमी झाली तर तुमची प्रेग्नन्सी अनहेल्दी आहे आणि ती पुढे वाढणार नाहीये आणि बराच कदाचित ती बायोकेमिकल लेवलची प्रेग्नन्सी आहे आणि तुम्हाला पिरियड येऊन जाण्याची शक्यता अशा वेळेस जास्त असते. पण जर का ती व्हॅल्यू डबल होण्याच्या ऐवजी थोड्याच फरकाने वाढली म्हणजे 1200-1300 अशीच झाली
तर अशा वेळेस दुसरा एक डाऊट येऊ शकतो की तुमचा हा गर्भ गर्भाशयात नसून तो कदाचित दुसरीकडे कुठेतरी ॲबनॉर्मल पोझिशनला वाढतोय आणि सगळ्यात महत्त्वाची ॲबनॉर्मल पोझिशन असते गर्भनलिका. आणि मग अशा वेळेस तुमचे डॉक्टर तुम्हाला सोनोग्राफी करायला सांगू शकतात. तर अशा प्रकारे बीटा एसीजी हॉर्मोनमुळे तुम्ही तुमची प्रेग्नन्सी हेल्दी आहे का, अनहेल्दी आहे का, किंवा कदाचित तुम्हाला एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे ट्यूबमध्ये राहिली आहे का, हे सुद्धा ओळखू शकता. आता बीटा एसीजी हॉर्मोन नंतर दुसरी जी मी तुम्हाला सांगितली की सोनोग्राफी. आता जेव्हा पण तुमची युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते आणि ती स्ट्रॉंग पॉझिटिव्ह असते, तेव्हा एक साधारण 2 आठवड्यानंतर म्हणजे पिरियड मिस झाल्यानंतर 2 आठवड्यानंतर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन एक सोनोग्राफी करून घ्यायला पाहिजे किंवा तुमचे डॉक्टर ते तुम्हाला निश्चितच करायला सांगतील. आणि ही सोनोग्राफी म्हणजे हा महत्त्वाचा एक डेटिंग स्कॅन असतो, ज्याच्यामध्ये एकतर तुमची प्रेग्नन्सी एक्झॅक्टली किती दिवसाची आहे हे आम्हाला कन्फर्म होतं, प्रेग्नन्सीचं लोकेशन कळतं आणि प्रेग्नन्सीमध्ये बाळाचे ठोके आलेत का, ह्या 3 गोष्टी आपण ह्या पहिल्या सोनोग्राफीमध्ये बघत असतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला साधारण म्हणजे पिरियड तुमच्या 6व्या किंवा 7व्या आठवड्यात किंवा पिरियड मिस झाल्यानंतर 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात तुम्हाला तुमचे डॉक्टर ही सोनोग्राफी करायला सांगू शकतात. ही सोनोग्राफी शक्यतो इंटरनल सोनोग्राफी असते. त्याच्यामध्ये डॉक्टर काय काय बघतात की तुमच्या बाळाचे ठोके आले आहेत का, प्रेग्नन्सी नक्की गर्भाशयात आहे का, कारण की बराच वेळा म्हणजे ज्यांना आधी एक्टोपिक प्रेग्नन्सी राहिली आहे किंवा ज्यांना गर्भाशयात काही प्रॉब्लेम आहेत, अशा लोकांना बराच वेळा गर्भनलिकेमध्ये सुद्धा गर्भ राहू शकतो आणि म्हणून हा डेटिंग स्कॅन करणं खूप आवश्यक असतं, ज्याच्यामुळे तुमच्या प्रेग्नन्सीचं लोकेशन लक्षात येऊ शकतं. तर अशा प्रकारे या 3 टेस्ट करून म्हणजे युरिन प्रेग्नन्सी टेस्ट, त्याच्यानंतर तुमची रक्तातली बीटा एसीजी टेस्ट जर आवश्यकता असेल तर, प्रत्येक वेळेस नाही, आणि त्याच्यानंतर सोनोग्राफी जी मस्ट आहे 2 ते 3 आठवड्यानंतर, जेव्हा तुमची यूपीटी पॉझिटिव्ह येते त्याच्यानंतर 2 आठवड्यानंतर ही सोनोग्राफी. तर ह्या 3 टेस्ट करून तुम्ही तुमची प्रेग्नन्सी कन्फर्म करू शकता आणि हेल्दी आहे की नाही हे पण बघू शकता. तर मला असं वाटतंय की प्रेग्नन्सीच्या ह्या अर्ली प्रेग्नन्सीच्या टेस्टवरती मी बऱ्याच प्रकारे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. याबद्दल तुम्हाला काही कन्फ्युजन असेल, काही शंका असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत हा नक्की शेअर करा. धन्यवाद.